सोन्यावरील टॅक्स कमी केल्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा ग्राहकांना आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्यावरील सर्व प्रकारचे टॅक्स कमी करण्यात आलेले आहेत। काही प्रकारचे टॅक्स हटवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये आज सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच आज 4 प्रकारच्या कॅरेटचे सोने सर्वात मोठं घसरलेले आहे। याचे भाव सुद्धा पडलेले आहेत। जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल, लग्न सराईसाठी सोने खरेदी करून ठेवायचं असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण 1 जानेवारी 2026 पासून सोन्याचे भाव वाढणार आहेत। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। जे ग्राहक या 2 दिवसांमध्ये सोने खरेदी करतील त्यांना 1 जानेवारी 2026 पासून या सोन्याच्या मोबदल्यामध्ये दुप्पट सोनं मिळू शकते। म्हणजेच ग्राहकांना सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे। कारण या शेवटच्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच उद्या आणि परवा दिवशी सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। जे ग्राहक सोने खरेदी करून ठेवतील ते ग्राहक 100% मालामाल सुद्धा होणार आहेत। परंतु जे ग्राहक याच्याकडे दुर्लक्ष करतील त्यांचा या ठिकाणी तोटा होऊ शकतो। त्यांच्या जर मुलीचं लग्न पुढच्या काही महिन्यांमध्ये असेल तर त्या ग्राहकांना त्यावेळेस दुप्पट पैसे सुद्धा मोजावे लागू शकतात। परंतु जे ग्राहक हुशारी करतील, जे ग्राहक या ठिकाणी पैसे गुंतवून ठेवतील त्या ग्राहकांचा 100 आणि 101% फायदा सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती येणार आहेत त्याची माहिती आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। कारण ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण मागच्या 5 ते 6 दिवसांपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली होती। म्हणजे सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याने 1,10,000 रुपयांची भरारी सुद्धा घेतलेली होती। परंतु 1,10,000 रुपयांची भरारी घेणार सोनं आज पडलेलं आहे। आज तोंडावरती सुद्धा पडलेलं आहे। याचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे आज सकाळी भरपूर महिलांनी भरपूर पुरुषांनी या ठिकाणी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। एकंदरीत सोन्याचे भाव घसरायला लागलेले आहेत। त्यामुळे आज सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये सर्वात मोठे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपला कसलाही तोटा होऊ नये, आपले कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, आपल्याला कसलाही पश्चाताप होऊ नये तर तुम्ही सुद्धा या 2 दिवसांमध्ये सोने खरेदी करायचं आहे। म्हणजेच एकंदरीत आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 2 दिवसांमध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। म्हणजेच एकंदरीत 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं तुम्हाला इतक्या हजार रुपयांना मिळणार आहे। ते सुद्धा आपण बघून घ्यात। परंतु ग्राहकांना मागच्या काही महिन्यांपूर्वी एक अफवा पसरवलेली होती की सोन्याचा भाव 20,000 रुपये होणार, सोन्याचा भाव 15,000 रुपये होणार। तर त्याविषयी आज राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे की अशा प्रकारच्या ज्या बातम्या पसरलेल्या होत्या तर त्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आलेलं नाही। त्यामुळे राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी अशा बातम्यांवरती विश्वास सुद्धा ठेवायचं नाही। कारण सोन्याचा भाव आहे एकंदरीत त्याच्या विक्रीवरती अवलंबून असतो। म्हणजेच बाजारामध्ये ज्यावेळेस एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत कमी होत असते। त्याचप्रमाणे यावेळेस सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा आलेलं आहे आणि हे सोनं खरेदीसाठी कोणतेही ग्राहक इच्छुक नव्हते। परंतु जसं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरील टॅक्स कमी करण्यात आला त्यावेळेस पासून सोने खरेदी करण्यासाठी आज सकाळपासून मागच्या 2 दिवसांपासून सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळालेली आहे। एकंदरीत सर्व ग्राहकांना अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। कारण सोन्यामध्ये घसरण होण्याची प्रमुख 5 कारणे सुद्धा
समोर आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। एकंदरीत सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि याचे जे 5 कारणे समोर आलेले आहेत तर ते 5 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळी शेअर मार्केटचं ग्राफ वरती जात असतं, ज्यावेळी शेअर मार्केटचं ग्राफ वाढत असतं त्यावेळी सोन्याचा भाव हा 100% वाढत असतो, परंतु ज्यावेळी शेअर मार्केटचं ग्राफ घसरत असतं त्यावेळी सोन्याची किमती सुद्धा 100 आणि 101% घसरत असतात। त्यामुळे राज्यातील आणि देशातील कोणत्याही ग्राहकांनी काळजी सुद्धा करायची नाही। तुम्हाला एकंदरीत कोणत्या दिवशी सोने खरेदी करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे। परंतु ग्राहकांना काही ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक सुद्धा झालेली आहे, कारण त्या ग्राहकांनी त्या सराफांना 24 कॅरेटचे पैसे दिलेले होते, परंतु त्या सराफांनी या ग्राहकांना या ठिकाणी 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं दिलेलं होतं। म्हणजेच एकंदरीत सोनं हे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं असतं। तर 24 कॅरेटचं आहे हे कसं ओळखायचं, 22 कॅरेटचं सोनं आहे हे कसं ओळखायचं आहे, त्यासोबतच 14 कॅरेट आणि 18 कॅरेटचं सोनं आहे हे आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, जेणेकरून राज्यातील आणि देशातील कोणत्याही ग्राहकांची फसवणूक होणार नाही, या ठिकाणी त्यांच्याकडून जास्त पैसे सुद्धा घेतले जाणार नाही। म्हणजेच ग्राहकांनो, एकंदरीत जर तुम्हाला वाटत असेल की आपली कसल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणतं सोनं किती कॅरेटचं आहे आणि ते किती कॅरेटचं आहे हे आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा होत होते, परंतु अचानक सोन्यामध्ये आज कशामुळे घसरण झालेली आहे आणि तुम्ही मानताय की पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। पुढच्या 2 दिवसांमध्ये 1,10,000 रुपयांची बराबरी घेतलेलं सोनं तोंडावर आपटेल। तर याचे मुख्य 5 कारणे समोर आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे सोनं तोंडावर पडणार आहे। सोन्यामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती, एवढी मोठी घसरण पुढच्या 2 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत प्रमुख 4 कारणे आणि अजून एक म्हणजेच 5 कारणे समोर आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे राज्य सरकारने माहिती सुद्धा दिलेली आहे की 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। परंतु ज्या ग्राहकांनी अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आपण हे सोनं मोडायचं की आपण ते सोनं कशा पद्धतीने ठेवायचं आहे। पण ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असतं की ज्या ग्राहकांकडे सोनं नसतं आणि ज्या ग्राहकांकडे कमी सोनं असतं तर अशा ग्राहकांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत असतो की सोनं कधी घसरेल, सोन्याचे भाव कधी कमी होतील, म्हणजेच आम्ही सुद्धा सोने खरेदी करू शकाल। बघा अशा पद्धतीने एक व्यक्ती असते तर दुसऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं असतं की आताच आपण 10 तोळे सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे आणि त्यांनी जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करून ठेवलेलं असतं आणि त्या 10 तोळ्यासाठी त्यांनी जास्त पैसे सुद्धा मोजलेले असतात। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत असतो, त्यांच्या मनामध्ये एकच लालच तयार झालेला असतं की सोनं आपण जेवढ्या किमतीमध्ये खरेदी केलेलं आहे त्याच्या दुप्पट ते सोनं कधीपर्यंत जाईल, त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण होत असतो। एकंदरीत ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं असेल त्या ग्राहकांना वाटत असतं की सोन्याचे भाव अजून वाढावेत, सोन्याचे भाव अजून वाढावेत, परंतु ज्या ग्राहकांकडे सोनं नसतं, ज्यांना सोनं खरेदी करायचं असतं त्या ग्राहकांचे एकच म्हणणं असतं की सोन्याचे भाव घसरायला पाहिजेत, सोन्याचे भाव 20,000 रुपये 30,000 रुपये व्हायला पाहिजे, जेणेकरून आम्ही सुद्धा 1 तोळा 2 तोळा सोनं खरेदी करून ठेवलं, भविष्यामध्ये याचा आपल्याला मोबदला सुद्धा मिळून जाईल। बघा अशा प्रकारे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी चाललेलं असतं, परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांना सोनं परवडेल अशा पद्धतीने याच्या किमती सुद्धा जाहीर करत आहेत। एकंदरीत सोन्यावरती अगोदर 28% जीएसटी लावण्यात येत होता, परंतु या ठिकाणी 28% वरून काही टक्के कमी करण्यात आलेला आहे, ती टक्केवारी सुद्धा जाहीर झालेली आहे, ते टक्केवारी सुद्धा बघणार आहोत। म्हणजेच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं पहिलं कारण म्हणजे या ठिकाणी जीएसटी कमी करण्यात आलेला आहे आणि जे एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात येत होते, एक्स्ट्रा टॅक्स लावण्यात येत होते तर ते टॅक्स सुद्धा कमी करण्यात आलेले आहे। त्यामुळे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी विक्रमी घसरण होत असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्यामध्ये अजून मोठी घसरण होईल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्यासोबतच ग्राहकांना जे
जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे। म्हणजेच एकंदरीत सोन्याच्या किमती या शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतात। ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळी सोन्याचा भाव सुद्धा वाढत असतो, परंतु ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो त्यावेळी सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे आज राज्य सरकारने अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवलेले आहेत की शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये सुद्धा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला, त्याच्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। यासोबतच ग्राहकांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं कारण म्हणजे हे जे सोनं आहे तर ते सोनं ज्या खाणींमध्ये सापडलेलं आहे तर अशा प्रकारच्या जास्त खाणी संपूर्ण भारत देशामध्ये सापडलेल्या आहेत। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कांदा येत असतो, जास्त प्रमाणामध्ये मटकी येत असते, मूग असेल, त्यासोबतच ग्राहकांना जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो येत असतो, कांदा असेल, टोमॅटो असेल, त्यासोबतच बटाटे असतील, अशा पद्धतीने हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये बाजारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी या वस्तूंची किंमत 100% कमी सुद्धा होत असते। परंतु ज्यावेळेस बाजारामध्ये कमी कांदा येत असतो त्यावेळेस या ठिकाणी कांद्याला जास्त भाव सुद्धा येतच असतो। त्याचप्रमाणे या सोन्याच्या बाबतीत आहे, म्हणजे ज्यावेळेस सोनं जास्त प्रमाणामध्ये सापडत असतं त्यावेळेस सोन्यांची किमती घसरत असतात आणि ज्यावेळेस सोनं सापडत नसतं त्यावेळेस सोन्यांची किमती वाढत जात असतात। बघा, मागच्या काही दिवसांमध्ये सोनं सापडत नव्हतं, त्यामुळे सोन्याचा भाव 1,11,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता, त्याच्या पुढे जाईल अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होत्या, परंतु अशा पद्धतीच्या बातम्यांना आणि अशा पद्धतीच्या शक्यतांना आज खऱ्या अर्थाने ब्रेक लागल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। कारण अनुभवी अभ्यासकांनी, अनुभवी सराफांनी सुद्धा अशा प्रकारचे अंदाज वर्तवलेले होते की सोन्याचा भाव दिवाळीपर्यंत 1,50,000 रुपये, 1,60,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो। कारण मागच्या 8 दिवसांमध्ये सोन्यामध्ये तब्बल 10,000 रुपयांची वाढ झालेली होती, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक ग्राहकाला आणि जे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत त्यांना सुद्धा असंच वाटत असतं की सोन्याचा भाव वाढत जाईल, परंतु झालं उलटच। म्हणजे या ठिकाणी पाहू शकता 2च दिवसामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने एक अंदाज वर्तवलेला आहे आणि तो अंदाज 99.99% खरा सुद्धा ठरू शकतो। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही कोणत्या दिवशी सोना खरेदी करायचं आहे, म्हणजे आज सोना खरेदी करायचं आहे, उद्या सोना खरेदी करायचं आहे की परवा दिवशी सोना खरेदी करायचं आहे। बघा ग्राहकांना, तुम्हाला एक्झॅक्टली तारीख देणार आहे। जर तुम्ही त्या तारखेला सोनं खरेदी केलं म्हणजेच एकंदरीत 2 तारखा जाहीर झालेल्या आहेत, 2 तारखांपैकी कोणत्या तरी एका तारखेला सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा लाखोंचा फायदा होऊ शकतो, या ठिकाणी तुमची मोठ्या प्रमाणामध्ये बचत सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा जो जीएसटी कमी करण्यात आलेला आहे त्याच्यावरती पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारत देशामध्ये सर्व नागरिक समान नाहीत, म्हणजे सर्वांकडे जास्त पैसे नाहीत, काही नागरिक श्रीमंत आहेत तर काही नागरिक गरीब आहेत तर काही नागरिक मध्यमवर्गीय आहेत। एकंदरीत सर्वांना परवडेल, म्हणजे श्रीमंतांना सुद्धा सोनं परवडेल, मध्यमवर्गीयांना सुद्धा सोनं परवडेल आणि गरिबांना सुद्धा सोनं परवडेल अशा पद्धतीने वर्णन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि एकंदरीत या सोन्यावरती जो एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात येत होता तर तो जीएसटी सुद्धा कमी करण्यात आलेला आहे। म्हणजेच हे आपल्याला सरकारला पैसे द्यावे लागत होते, परंतु यापुढे सोन्याचे पैसे आपल्याला सोनारांना म्हणजेच अनुभवी सराफांना द्यावे लागतील। आता तुम्हाला सरकारला जास्त पैसे देण्याची गरज सुद्धा भासणार नाही। एकंदरीत सोनं खरेदी करणं हे सर्वांचं स्वप्न असतं, परंतु हे स्वप्न सर्वांचं पूर्ण होत नसतं। याच्यामधील फक्त 10% नागरिकांचं, 10% महिलांचं या ठिकाणी सोने खरेदी करायचं स्वप्न पूर्ण होत असतं, परंतु 90%, 91% महिला असेल, पुरुष असतील तर त्यांचं सोने खरेदी करायचं स्वप्न पूर्ण होत नसतं। कारण या ठिकाणी सर्व गोष्टी पैशापाशी येऊन थांबत असतात। त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोने खरेदी करता येईल या दृष्टिकोनातून आनंदाचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। निर्णय म्हणजे या ठिकाणी जीएसटी कमी करण्यात आलेला आहे, त्यासोबत सोन्यांची किमती अजून कमी कशा करता येतील याच्यावरती सुद्धा अभ्यास
प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून या देशामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत, मोठमोठी कामे सुद्धा झालेली आहेत। एकंदरीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सुद्धा एक आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा ग्राहकांनो, सोने हा एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक 100% सुरक्षित सुद्धा गुंतवणूक असते, कारण सोनं आपल्याला भविष्यामध्ये 100% व्याजदर सुद्धा देतच असतं। त्यामुळे ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा थोडंफार सोनं खरेदी करून ठेवा, भविष्यामध्ये तुम्हाला याचा 100 आणि 100% फायदा सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांनो, पुढच्या 2 दिवसांमध्ये सरासरी 1 ते 1.5 हजार रुपयांची घसरण होऊ शकते, कारण या ठिकाणी शेअर मार्केट घसरत चाललेलं आहे।